हम ये जानते हुए भी कि तुम डिक्टेटर के हिसाब से फैसला लेने वाले हैं। मैं सिर्फ औरंगाबाद की जनता से हाथ जोड़कर, और जो लोग सोशल मीडिया के ऊपर ये दिखाने की कोशिश कर रहे हैं कि ये हिंदू और मुसलमानों का मुद्दा है, तो नहीं है। मैं आपको फिर से एक बात ये कहना चाहता हूं, ये जितने भी महापुरुषों के नाम लिए हैं, हम उनका पूरी तरीके से आदर करते हैं, आगे भी करते रहेंगे। उसमें हम इनको बहुत मानते हैं, लेकिन इनके नाम के ऊपर कभी हम राजनीति नहीं करेंगे। अब तुमको अगर सही मानों में इनके बारे में अगर दिल में जरा सी भी जगह है, तो इन 4-5 शहरों के भी नाम का प्रस्ताव आप लेके आ जाइएगा। आपकी सरकार केंद्र में भी है, राज्य में भी है, और हमें यकीन है कि इसका कोई विरोध नहीं करेगा। हमारे 2 आमदार हैं, वो दोनों आमदार भी इसका समर्थन करेंगे। कांग्रेस वाले, एनसीपी वालों ने है तो खुलकर आए हैं कि संभाजी नगर का हम औरंगाबाद का समर्थन करते हैं। कांग्रेस और एनसीपी भी इसके लिए कोई विरोध नहीं करेगा करके अब नाम बदलना ही है। तो अब सब अच्छे अच्छे महापुरुषों के नाम के ऊपर शहरों के नाम रखते हैं। त्याचं स्वरूप काय असेल, आंदोलनाचं स्वरूप कसं असेल ते आम्हाला सांगा। देखिए, मैंने इसके बारे में मीटिंग लिया है। 2 मीटिंग्स मेरे अभी इससे पहले हुए हैं। हम ये है कि हम कभी ना हमने अलग अलग मुद्दों के ऊपर, रास्ते के ऊपर आए हैं, हमने मोर्चे निकाले हैं, हमने आंदोलन किए हैं। मैंने अपने लोगों से राय मशवरा लेने की कोशिश किया है। किसी ने कहा है कि हम बंद मनाएंगे, किसी ने कहा है कि हम मोर्चा निकालेंगे, किसी ने कहा कि हम ग्राउंड के अंदर एक बड़ी सभाएं लेंगे, किसी ने कहा है कि हम 1 महीने तक पूरा है तो रिले हंगर स्ट्राइक के ऊपर बैठेंगे, किसी ने कहा कि काले झंडे अपनी अपनी गाड़ियों के ऊपर लगाएंगे। तो ये सुझाव आए हैं। अब इसके ऊपर हम जो पार्टी की जो कोर कमेटी है वो बैठेगी और उसके ऊपर चर्चा करके हम यकीनन ये बताएंगे कि हम इन फैसलों से नाराज है। हम छत्रपति संभाजी महाराज के बिल्कुल विरोध में नहीं है, पूरी तरीके से हम उनका आदर करते हैं, लेकिन इसको कोई जातिवादी मुद्दा ना बनाए। दूसरा, मैं आपके जरिए तमाम नौजवानों से, चाहे वो किसी जात, धर्म और मजहब के हो, आप सोशल मीडिया के ऊपर ऐसी कोई पोस्ट नहीं डाले जो किसी महापुरुष के विरोध में जाती है। मुझे आज बताया गया है कि किसी कॉलेज के अंदर कोई एक मुद्दा हुआ है करके। मैं वो नौजवानों से भी अपील करना चाहूँगा कि अपना शहर है, अपना ज़िला है, ठीक है, ये आपके ये हुआ है, आप इससे नाराज़ होंगे, खफा होंगे, लेकिन उसको एड्रेस करने के दूसरे रास्ते हैं। हमारे को इस शहर के अंदर अमान, शांति, भाईचारगी जो है वो बनाए रखने का है, क्योंकि मेरे को और आपको सबको साथ में रहने का है। तो ऐसी कोई भी सोशल मीडिया के ऊपर पोस्ट ना डाले कि जिसकी वजह से समाजों के अंदर या उसके ऊपर कोई लोग एग्रेशन के अंदर आके गलत तरह की बयानबाजी करे करके। देखिए, एक बात आप ये समझ ले कि सरकार ने ये जो फैसला लिया है, अब इसके ऊपर आपका पासपोर्ट है, आपका आधार कार्ड है, आपका पैन कार्ड है, इसके ऊपर जो करोड़ों रुपया खर्च होने वाला है, ये जो है वो जनता करवाने वाली है। मैं ये कहना चाहूँगा कि आपको, मैं आज के दिन है तो ख़ास मेरे तौर के ऊपर मैंने है तो ये निकलवाने लगाया हूँ कि जिन जिन लोगों ने इस बात का समर्थन किया है, मैंने जब ये 1600 स्कूल्स के बारे में सर्वे करने की बात करी थी, तो डीपीडीसी मीटिंग के अंदर उन्होंने रिप्लाई करके दिया था कि ये स्कूल्स अगर हमको बनाने का है तो उसमें गांव वालों ने लोक वर्गनी करके कुछ कंट्रीब्यूशन देना, तो सरकार अपना पैसा देगी, तो वो टीन शेड हटेगा करके ये लिखित के अंदर उन्होंने दिए हैं, मेरे पास ये है। तो गांव वालों ने लोकवर्गनी करके अपने स्कूल के बच्चों के लिए आप लोकवर्गनी मांग रहे हैं, और शहर के अंदर अब सभी लोगों को जो लाइन में खड़े रहना है, आधार कार्ड बदलना है, पैन कार्ड बदलना है, अपने जेब से पैसे लगाने का है करके, उसमें आप लोकवर्गनी की जगह आप भुमरे साहब ने पैसा देना चाहिए कि मैं दूंगा, कंट्रीब्यूट करूंगा क्योंकि मैं नाच रहा था सबसे ज़्यादा। फिर आपके खैरे साहब ने देना चाहिए कि नहीं, जनता को हम पैसे का बोझ नहीं डालेंगे, हम पैसा देंगे करके। उसमें किसी ने भी अपने जेब से पैसा नहीं डालना चाहिए, क्योंकि हमारी पार्टी ने, हमने है तो ठहराव लेकर आए थे। तो ये पैसा मैं चाहूँगा कि जिन जिन लोगों ने इसका समर्थन किया था, वो लोगों ने है तो अपने जेब से पैसा डालकर लोगों को फॉर्म्स मंगाना चाहिए कि तुम्हारा पासपोर्ट के पैसे भी हम ही भरने वाले हैं, तुम्हारे आधार कार्ड के भी पैसे हम ही भरने वाले हैं। जो जो लोग हैं तो इसके अंदर जश्न मना रहे थे,
वो सभी लोगों ने अपने जेब से पैसा डाले करके, क्योंकि इसके ऊपर एक रिपोर्ट मेरे हिसाब से एक चैनल के ऊपर आई है जिन्होंने बताया है कि तकरीबन एक छोटे शहर को बदलने के लिए 200 से 300 करोड़ रुपए लगते हैं। मैं उनको दुरुस्त करना चाहूँगा कि औरंगाबाद शहर का नाम पूरी तरीके से अंतर्राष्ट्रीय लेवल के ऊपर, चूंकि हिस्टोरिकल सिटी है ये, इंटरनेशनल लेवल के ऊपर चेंज करने के लिए कम से कम 1000 से 1200 करोड़ रुपए जो है वो लगने वाले हैं, जो सरकार देने वाली है। हम सरकार को मुबारकबाद देते हैं कि अगर वो आप पैसा खर्चा करिए, अब आपने कर दिए है तो, लेकिन मेरे 1600 स्कूल के बारे में भी थोड़ा सा फंड आपको निकालना पड़ेगा। विषय असा आहे की तुम्ही आंदोलनाचं स्वरूप आता तुम्ही ठरवणार आहात. हो. एक प्रश्न तसा आहे की कधीपर्यंत तुमचा हा निर्णय होणार आहे? एक सेकंड, आता हायकोर्टामध्ये असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण तुम्ही या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये लगेच जाणार आहात का? त्या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया तुम्ही कशा पद्धतीने करणार त्याबद्दल आम्हाला सांगा. नहीं, कायदेशीर के मामले में देखिए, हाँ, आंदोलनाचं नाही, आंदोलनाच्या बाबतीत मी जसं सांगितलेलं आहे की नक्की लोकांमध्ये नाराजगी आहे, रोष आहे, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मतलब औरंगाबाद शहरामध्ये राहणारे इतके सारे एज्युकेटेड क्लास जे लोक आहेत, जे माझे जवळचे आहे, डॉक्टर्स आहे, खूप सारे लॉयर्स आहे, प्रोफेशनल्स आहे, त्यांनी मला स्वतः हे कॉल करा कि इम्तियाज भाई, आपने आपकी लड़ाई रखिएगा, और मैं उनको यही बोल रहा हूँ कि आप खामोश बैठे हैं, इसी वजह से ये हुकूमतें समझ रही है कि हम कुछ भी फैसला कर सकते हैं, इसका विरोध करने के लिए तो कोई होगा नहीं है। मैंने कहा कि आपके नेतृत्व के अंदर आप करिएगा, मैं एक सामान्य औरंगाबाद का नागरिक बोल के मैं आपके साथ जुड़ने के लिए तैयार हूँ। लेकिन कई लोगों के अंदर एक डर है कि साहब हम ओपन में आए तो हमारा ये है, हमारा वो है करके। लेकिन ये है कि हम जो जबान पे है, हमारे दिल में है, हमारी लड़ाई हम जारी रखेंगे, आदर सम्मान अपने महापुरुषों के रखते हुए। दूसरा जो सवाल आपने, पहिला प्रश्न असा होता की तुम्ही म्हणजे की तुम्ही आंदोलनासाठी सगळ्यांची सजेशन्स घेतले, म्हणजे कोणी काही वेगवेगळं सांगते, पण यातलं कुठलं आंदोलन तुम्ही म्हणजे तुम्ही कधीपर्यंत तुम्ही डिसाइड करणार आहात ते आम्हाला आपको एक मालूम होगा कि जब ये नामांतरण का जब मुद्दा आया था तो मैंने सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर एक कमेटी बनाई थी, और उसमें सभी जाति धर्म के लोग थे। उसमें हिंदूज भी थे, उसमें सिख लोग भी आए थे, उसमें दलित समाज के लोग थे, क्रिश्चियंस ने उसके अंदर हमको सपोर्ट किया था, मुसलमान थे। तो जब सभी लोग आए थे हमने उनके साथ चर्चा किए थे। आज तो मैंने सिर्फ अपने कुछ लोगों को बुला के है तो मैंने बात किया है। अब हम सभी लोगों से राय मशवरा लेंगे, सभी संगठनों से बात करेंगे। जो ओपन में आने के लिए तैयार है तो वो ओपन में आएंगे रास्ते के ऊपर, जो सिर्फ पत्र देकर समर्थन जारी करना चाहेंगे वो समर्थन दे सकते हैं। हो दादा, एवढं एक दौड झालं की आम्ही काही विचारणार नाही तर कधीपर्यंत 15 दिवस 7 महिनाभरात आता काय आहे की आपण ऑब्जेक्शन्स मागवण्याची जे डेट सांगितलेली आहे की डिव्हिजनल कमिशनर पर्यंत आपण 27 मार्च पर्यंत आपण आपले ऑब्जेक्शन्स रेज करू शकतो। हायकोर्टाने आपल्याला कोणती डेट दिलेली आहे? 27 दिलेली आहे। म्हणजे 27च्या अगोदर जे काही करायचे आहे, आमच्याकडे फायनल जे लास्ट बॅटल जे म्हणतो ना, ते लास्ट बॅटल 27 पर्यंतच आहे। तर 27च्या ती लोक येते, म्हणजे पुन्हा हे असं नको व्हायला पाहिजे की हे MIMचा मोर्चा आहे। आम्ही पार्टीच्या नावाखाली हे मोर्चा करण्यास इच्छुक नाही। आम्ही औरंगाबादकर म्हणून हे सगळ्या लोकांना आम्ही सोबत घेण्यास इच्छुक आहे। सर, सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती जुनी नावं देण्यासाठी इतिहासातली, सुप्रीम कोर्टाने जी टिप्पणी केली ती फार महत्वाची आहे। त्याच्यामध्ये असं महत्वाची गोष्ट अशी आहे की जुना इतिहास जिवंत करण्यासाठी आताची पिढी डिस्टर्ब करू नको, आता सौदार्याचं तर ते खूप म्हणजे रागवलेले आहे कोर्टाने की हे मुद्दे महत्वाचे आहे का? की हिस्ट्री इज हिस्ट्री, गुड और बॅड, पण इतिहास होता ते चांगलं होतं, वाईट होतं, काही नाही। आता आम्हाला असं वाटतं की नक्की त्यांचे जे सुप्रीम कोर्टाचे ऑब्झर्वेशन्स आहे
ते कुठेतरी हायकोर्टलाही कन्सिडर करावं लागणार आहे जेव्हा ते निर्णय देतील की सुप्रीम कोर्टाचं हे जे आहे ते फक्त ऑब्झर्वेशन जे आहे ते हायकोर्टाने निर्णय देतामध्ये त्यांना कन्सिडर करावं लागणार आहे. आणि समजा की हायकोर्टाने ते रिजेक्टही केले की नाही आम्ही हे डिस्पोज ऑफ करत आहे, मग सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे मॅटर जाईल तर सुप्रीम कोर्टालाही हे मान्य करावं लागणार आहे. हे यांच्याच बेंच समोर जातं त्या दुसऱ्या बेंचकडे जाणार आहे, तर नक्की याचा विचार तुम्हाला फायदा होईल हायकोर्टामध्ये याचा? नाही, माझा नाही. मी जे बोलत आहे, मी अनेक वर्षापासून जे बोलत आहे ते सुप्रीम कोर्टाने त्याला एन्डॉर्स केलेलं आहे. जे माझं मत होतं तेच मत सुप्रीम कोर्टाने काल आपल्या ऑब्झर्वेशन्स मध्ये सांगितलेले आहे. ते मी त्याच्याशी सहमत आहे आणि नक्की त्याचा फायदा होणार आहे. तर 2 दिवसापूर्वी कॅवेट दाखल केलेली आहे. एक सेकंड, तुमचं झालं ना? मी विचारत नाही आता, एवढं लास्ट विचारतो. नाही, बोला. कॅवेट दाखल माझा एक प्रश्न असा आहे की जसं शिवसेना राजकारण करतं तसं एमआयएम देखील या प्रश्नात राजकारण करत नाही असं आपल्याला वाटतं का? त्याचं कारण असं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करता, तुम्ही वेगवेगळ्या याचिका करता, मात्र औरंगाबाद आणि संभाजीनगर मध्ये तुम्ही याचिका न्यायिक लढाई न लढता तुम्ही रस्त्यावर उतरून एक समाजाला रस्त्यावर उतरून त्यांना पेटवण्याचं काम तुम्ही सुद्धा करत नाही का? कृष्णा केंडे एबीपी माझ्याचे रिपोर्टर यांना आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपल्याला चॅलेंज करतो की मी कुठे मराठा समाजाच्या विरुद्ध गेलेले आहे. आता कृष्णा केंडे साहेब, आपण मी ऑन एअर हे सांगितलेले आहे. आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मला सांगा की मध्ये मी कोणत्या, एक सेकंड, तुम्ही कारण खूप गंभीर, तुम्ही मराठा, मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेऊ जाणार नाही. तुम्ही मला सांगा. नाही, मी प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही. हे मी नाही, इंडिव्हिज्युअल नाही. हे तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. सांगा मला कुठे मी गेलो होतो. मी नाही, तुम्ही काय सांगितलं की मी मराठ्यांच्या विरोधात गेलो होतो. नाही, लगेच नाही, मी पुढचा प्रश्न घेणार नाही. हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे होत आहे, मी मुस्लिम नाही साहेब, मी सुरुवातीला हे सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये एक असा चित्र निर्माण करण्याचा प्रश्न होत आहे की आम्ही छत्रपती संभाजी विचारतं की मी मराठमध्ये सांगितलेलं आहे की मराठा समाजामध्ये अनेक असे परिवार आहे की ज्यांना हे मिळायला पाहिजे, रिझर्वेशन मिळायला पाहिजे. मी गेलो होतो मुस्लिम समाजाच्या विरोधात, मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे याच्यामध्ये गेलो होतो. पण काय झालं त्याच्यामध्ये की माझ्यावर असा प्रेशर आणण्यात आलं होतं की तुम्ही जोपर्यंत मराठांच्या नाही, मी चॅनलच्या बाबतीत हे नाही, मी पेटिशन केलं होतं. काय बोललो मी? काय है? पेटिशन करणारा मी आहे. नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कृष्णा, नाही, इंटरेस्ट नाही. मी मुसलमानांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या पेटिशन मध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुसलमानांची काय अवस्था आहे. महमूदुर रहमान हे जे कमिशन्स होते त्यांनी काय रिपोर्ट दिलेली आहे ते सांगितलं होतं मी त्या माझ्या पेटिशन मध्ये. पण मला असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठ्यांचा विरोध केलं तरीही आपल्याला मुस्लिमांचा, मी म्हटलं की नाही, आम्ही मराठ्यांचा विरोध करणार नाही. मराठ्यांना मिळत असेल तर त्यांना मिळू द्या, आम्ही आमची वेगळी फाईट करणार आहे. हेच कारणाने घेतली की कारण हे पेटिशन मध्ये असा चित्र निर्माण करण्याचा आणि आर्ग्युमेंट्स मध्ये असं की मराठ्यांना आपण कशाला देतो, मुसलमानांना द्यायचं असेल तर मराठ्यांचा कॅन्सल करा. मी म्हटलं नाही, मी तसं करणार नाही. मी पेटिशन विड्रॉ केली याच कारणाने. आणि अनेक माझे इंटरव्ह्यूज आहे.
माझे तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा की किती इंटरव्ह्यूज आहेत. त्याच्यामध्ये मी चॅनल्सला इंटरव्ह्यू दिलेले आहे की मराठ्यांच्या रिझर्वेशनच्या बाबतीत आम्हाला 1% ही आक्षेप नाही होता. आणि कशाला करू मी? मलाही माहित आहे की सर्व समाजामध्ये खूप मोठे लोक आहे, खूप पैसेवाले लोक आहेत, असं नाही आहे. मी हे म्हटलं होतं की मराठा समाजामध्ये शरद पवार साहेबांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं, किती मराठ्यांना मदत केलेली आहे. अजितदादांनी किती लोकांना केलेली आहे. विखे पाटीलने किती, पतंगराव कदमांनी किती लोकांना मराठा समाजाला वर करण्यासाठी. पण काय आहे की हे जे काँग्रेसची भूमिका मुदत दिलेली आहे, तर त्याचे आक्षेप घेण्याच्या संदर्भात काय काय पावलं उचलला जाणार आहेत आपल्याकडून? नाही, आता 27 तारखेपर्यंत जे आक्षेप घेण्याचं जे आम्हाला नाही, मुद्दे काय आहे की आम्ही सोबत बसणार आहे. आता अनेक लोक आम्हाला ते हे पाठवतो, ते जे GR निघाले ना की तुम्ही आक्षेप पाठवू शकतो, तर अनेक लोक आम्हाला विचारतात आणि मलाही माहित नाही आहे की आपण आक्षेप कशा प्रकारे द्यायचे आहे. ते फक्त एका साध्या कागदावर आहे का त्याच्यासोबत आपल्याला आधार कार्ड, नाहीतर उद्या तुम्ही म्हणशील की नाही हे तर सगळं बोगस आहे, याच्यावर काही डॉक्युमेंट, तर आपण कोणते कागद त्याच्यासोबत आपण जोडू शकतो, कशा प्रकारे आपलं ऑब्जेक्शन रेज करता येईल, त्याच्या बाबतीत नक्की आम्ही विचार करणार आहे. नगर या नावाला तुम्ही म्हणताय की एमआयएमचा म्हणून विरोध नाही तर नागरिकांचा, मात्र त्या विरोधात बोलणारं फक्त एमआयएमच दिसतंय. कारण काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, जितके काही विरोधी पक्ष 50-500 असतील, त्या 500 पैकी एकही बोलत नाही. तुम्हीच बोलताय, मग तुम्हीच विरोध करताय असं का नाही म्हणायचं? एमआयएम म्हणूनच तुम्ही एमआयएमचे खासदार आहात औरंगाबाद सोबतच, तर तुम्हीच विरोध करताय, तुम्हीच बोलताय, हा प्रश्न. मी औरंगाबादमध्ये जन्म घेतलेला आहे. एका शहराशी आपला एक इमोशनल अटॅचमेंट असतं आणि त्या इमोशनल अटॅचमेंट म्हणून तुम्ही आज MIM सोडलंही की मी MIMचा खासदार किंवा MIMचा महाराष्ट्र अध्यक्ष मी नाही राहिला असता, एक सामान्य औरंगाबादकर म्हणूनही मी हेच स्टँड घेतलं असतं जे आज मी माझ्या, हे समजा एक कोइन्सिडन्स आहे की मी एका पक्षाचा खासदार आहे, पण मी एक इंडिव्हिज्युअल असतं, एक सिटीजन असतं, तरीही माझा स्टँड तेच राहिलं असतं की मी याचा विरोध केला असता. आणि मी फक्त याचा विरोध करत आहे हे नाही आहे. मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की आपल्या समाधानासाठी, आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी तुम्ही काय काय निर्णय घेतलेले आहे या देशामध्ये. मुघल गार्डन्स कोणी तयार केले होते? मुघल गार्डन्सशी आता जे नाव चेंज करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये, फक्त आपल्या संविधानासाठी. हिस्ट्री विल ऑलवेज से की मतलब मुघल गार्डनच्या जेव्हा तयार करण्यात आलं होतं त्याचा उद्देश काय होतं? व्हिक्टोरिया टर्मिनसची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही देणं घेणं नाही आहे. VT टर्मिनस ज्याला आपण म्हणायचं. पण आपल्या समाधानासाठी की नाही आपल्याला हे नाव पटत नाही, अंग्रेजांची आठवण येतं, तर आपण ते बोर्ड काढतो आणि त्या बोर्डवर आपण VTचं नाव काढतो आणि तिथे आपण छत्रपती शिवाजी टर्मिनस त्या नाव देतं. पण इतिहासामध्ये याची नोंद हेच असणार आहे की या स्टेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांचं काही देणं घेणं नाही होतं. पण एका राजनीतीसाठी आपल्याला अंग्रेजांची आठवण येऊ नये करते. मग आपल्याला पाडायचेच असेल. पण हे जे तुम्ही सांगताय आणि हे जे तुम्ही सगळं सांगताय ही तुमची वैयक्तिक मतं असू शकतात ना? आहे ना, बरोबर. मग हा विरोध एमआयएमचा आहे की इम्तियाज जलीलचा? मी काय म्हटलं की आज पार्टी म्हणून विरोध करताय की मनुष्य म्हणून विरोध करताय? नाही, मनुष्य म्हणूनही आहे आणि पार्टी म्हणूनही आहे. पण सर एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत याच विषयावर 34 वर्ष 35 वर्ष राजकारण झालं. आता हा विषय बदललाय, पण यापुढे राजकारण होऊ नये म्हणून आता कुठला तरी हा विषय बंद व्हावा आणि डेव्हलपमेंटच्या गोष्टी व्हाव्या असं तुम्हाला वाटतं? होणार नाही सर. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी या देशामध्ये राज करणार आहे, असाच प्रकारचे मुद्दे घेऊन ते राज करणार आहे. त्यांना इमोशनल इश्यूज वर काढून आपण कशा आपला राजनैतिक स्वार्थ साधता येईल, त्यांचा उद्देश एकच आहे. मग आपल्याला बदलायचं असेल तर मोदी साहेबांनी अहमदाबादचं नाव का नाही बदलत आहे? हेही मुसलमानांचं नाव आहे. औरंगाबाद बिहारमध्ये आहे. हिंदी में बोलतो परत झालंय. हिंदी में ऐसा है कि 34-35 साल से यहाँ इस मुद्दे पर राजनीति चल रही थी. किसने कर रहा था? वो जो कर रही थी तो आपने बोला ना शिवसेना कर रही थी. अभी जो कोई कर रहा था, बीजेपी, शिवसेना, MIM जो रहे वो हम पार्टी का नहीं बोल रहे. अभी ये नाम बदलने के बाद
ये स्टॉप हुआ ऐसा आपको लगता है क्या? और दूसरा, मैं- इसके आगे जाके ये सब नाम बदलना ये छोड़कर डेवलपमेंट की बातें अब हो सकती है क्या? वो करने के लिए तुम आगे बढ़ेंगे क्या? ऐसा हमारा सवाल। नहीं, आप मुझे ये बोल रहे हैं कि साहब आप क्यों विरोध कर रहे हैं? आप इस देश के अंदर जो फैसले लिए जा रहे हैं आप खामोशी से क्यों उसको एक्सेप्ट नहीं कर रहे हैं? आप इसको स्वीकार क्यों नहीं कर रहे हैं? आप क्यों इसके अंदर कुछ भी आवाज उठा रहे हैं करके? क्योंकि ये मुल्क के अंदर डेमोक्रेसी कहाँ है? डिक्टेटर ने कह दिया है दिल्ली से या मुंबई में बैठे 2 डिक्टेटर्स ने बोल दिया है कि साहब ये होना है, तो इम्तियाज जलील तुमने है तो हाँ में हाँ कर देना चाहिए। साहब ये कांग्रेस के गुलाम करते होंगे, ये राष्ट्रवादी कांग्रेस के चापलूसी नेता करते होंगे, ये इम्तियाज जलील नहीं करेगा। जहां पर गलत है तो वहां पर खड़े रहेगा और लड़ेगा। नहीं, अब तक उन्होंने सियासत की, अभी नाम बदलने की सियासत आप शुरू करेंगे? अगर आप शुरू करेंगे और मुझे पसंद नहीं आया तो बिल्कुल लड़ता रहूंगा मैं। आपके इस राय को मैं बिल्कुल नहीं मानूंगा कि नहीं साहब आप खामोशी से एक्सेप्ट कर लीजिए ना, नहीं लड़ूंगा। मैं बाबा साहब अम्बेडकर के संविधान को लेकर चलने वाला आदमी हूँ। चला पेटून राहिले त्यांच्यावर.